वांगी बटाटे वेगळ्या पद्धतीने भाजी. धने घेतले मी अर्धा वाटी, 2 टेबलस्पून चहा जिरे घेतला, जिरं घेतली 2 टेबलस्पून, त्यामध्ये ब्लॅक पेपर आणि दालचिनी टाकले आणि छान भाजून घेतलं आहे. आणि थोडं तेल टाकून मी लसूण टाकलं आहे 10-12 काडी आणि कांदा आणि मिरची टाकलेली आहे. त्यालाही छान व्यवस्थित भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत. आणि त्याचा आपण पेस्ट करूया. आणि टमाटरही थोडं तेलामध्ये भाजून घ्यायचे, दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे व्यवस्थित. आणि मग त्याचं कवर निघतं ते काढून टाकायचं आणि त्याला पण मिक्सरमध्ये काढून टाकायचे. असे दोन्ही साईडनी असे भाजून घ्यायचे आणि तेलामध्ये छान भाजल्या जातात. आपले टमाटर झालेले आहे. 2 चमचे मी तेल घेतलं, त्यामध्ये मी कांदा घातला आता कढईमध्ये आणि त्याला छान परतवायचं. मस्त छान व्यवस्थित परतवल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया वांगं. मी 4 वांगी घेतली, ते टाकली आणि व्यवस्थित कापून घेतली 4ही बाजूनी आणि 8 भाग केले त्याचे, म्हणजे लगेच शिजणार म्हणून. आता त्याला छान तेलामध्ये आणि कांद्यामध्ये होऊ द्यायचं व्यवस्थित. ते मऊ पडतात, मग शिजायला काही वेळ लागत नाही. जर आपण तेलामध्ये आणि कांद्यामध्ये शिजवलं तर वेळ नाही लागत. थोडाफार रंग चेंज होतो, पण जेव्हा आपण भाजी करतो तर रंग त्याचा भाजीचा वेगळा असतो. तर आता आपले कांदे तेलामध्ये झालेले आहे. आता त्यामध्ये आपण कांदा भाजला, कांदा मिरची लसूण भाजलं, त्याची पेस्ट केली ते टाकले आणि टमॅटोची पेस्ट होती ते टाकली आणि ते धणे जिरे सगळं मिक्स होतं त्याचं पावडर केलं ते टाकलं आणि 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद आणि स्वादानुसार मीठ हे टाकलं. आता आपण छान व्यवस्थित परतून घ्यायचं, मस्त खालवर करायचं. पूर्ण वांग्याला ते मसाला लागला पाहिजे असं खालवर करून घ्यायचं व्यवस्थित. बघा किती छान कलर दिसतो भाजीचा. आणि आता वरून बटाटे टाकायचे, मोठे मोठे काप करायचे. तुम्ही छोटे पण करू शकता. मी लांब लांब काप केले आणि तेही टाकले, कारण की बटाट्याने अजून स्वाद वाढतो भाजीचा, म्हणून बटाटेही टाकायचे. आता आपली भाजी आता अर्धी शिजलेलीच आहे. तसे बटाटे आपले तेलामध्ये, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार शिजायला. थोडं पाणी घालायचं, जे मिक्सरमध्ये पाणी होतं ते घालायचं आणि परत ढवळायचं आणि परत पाणी घालायचं. पाहिजे तेवढं तुम्हाला जसा रसा पाहिजे तसं तुम्ही पाणी घालू शकता त्यामध्ये. आता मला सफिशियंट आहे एवढा रसा, म्हणून मी आता एवढंच घातलं आहे. आता आपण त्याला 5 मिनटासाठी झाकून ठेवूया आणि आपली भाजी आता तयार झालेली आहे. बघा किती छान मस्त 5 मिनटासाठी झाकून ठेवल्यानंतर बघा किती मस्त भाजी तयार झालेली आहे. कलरही छान आलेला आहे, सुगंधही मस्त येतो आहे. आता भातासोबत मस्त खाऊया. गरम गरम भात आणि वांगी बटाट्याची भाजी. ही वा काय मस्त लागतं, छान. असं तुम्हीही करून बघा झटपट वांगी बटाटी.